हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणार मतदान, तर 4 मे रोजी पार पडणार मतमोजणी. निवडणूक आयोगाकडून घोषणा. पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. शरद पवारांचा पक्ष पोटनिवडणूक लढणार नाही. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या वाहनावर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे वाद. महापौरांच्या वाहनावरील लाल निळे दिवे नियमबाह्य असल्याची शिवसेना युबीटीचे नेते मिलिंद नार्वेकर यांची टीका. 19 तारखेला मनसेचा शिवतीर्थवर गुढीपाडवा मेळावा. मनसेकडून मेळाव्याचा टीजर जारी. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष. तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 5 राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 9 एप्रिलला केरळ आणि आसाम, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला मतदान. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला आज मतदान आणि सर्व मतदानाचे 4 मे रोजी निकाल. पहिल्याच भेटीमध्ये 50,000चं बिल. 25 सौंदर्यवतींमुळे तरुण झाले पीडित. डेटिंग ॲपचा मुंबईतील मोठं रॅकेट उघड. आणि मोस्तफा खमेनींना रशियाच्या विमानानं मॉस्कोला आणलं. मॉस्कोमध्ये खमेनींवर शस्त्रक्रिया होणार. खमेनींच्या निकटवर्तीयांची अल जरीदा या वृत्तसंस्थेला माहिती. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. 23 एप्रिलला होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे 1992 नंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होईल. आणि तब्बल 34 वर्षांनंतर या मतदारसंघात अजित पवारांऐवजी दुसरा उमेदवार असणार आहे. कारण बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे सूत्र गेल्या अनेक दशकांपासून कायम होतं. यावेळी अजित पवार नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वक्तव्य केलंय. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवली जाते. या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. तर मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्माचं पालन आजपर्यंत केलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज अजितदादांच्या नंतर या पोटनिवडणुकीसाठी आपल्याकडनं उमेदवार देणार नाही, याचा मला विश्वास आहे. आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध होईल आणि तीच खरी आदरांजली, श्रद्धांजली ही अजितदादांसाठी असेल. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. तर बारामतीच्या पोटनिवडणुकीवर रोहित पवारांनी काय पोस्ट केली आहे ते आपण बघूयात. रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतायत, ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कोणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही. पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं. #अजितदादा पवार अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
पाहुयात पुढची बातमी. मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादात सापडल्या. महागड्या घड्याळानंतर आता महापौरांच्या कारवरील लाल निळे दिवे चर्चेत आले. सरकारी वाहनांवर कोणत्याही प्रकारचे विशेष दिवे किंवा अधिकार दर्शवणारी चिन्ह लावण्यास मनाई असताना सुद्धा महापौरांच्या गाडीवर असे दिवे लावल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे दिवे महापौरांसाठी वादाचं आणि डोकेदुखीचं कारण बनले आहेत. मुंबईच्या महापौर पुन्हा वादात. लाल दिव्याचा मोह नडला. ठाकरेंच्या शिलेदारांनी निशाणा साधला. तर लाल दिव्याचा मोह टाळता आला नाही का? ते मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपाच्या रितू तावडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला. पण महापौर पदावरती येताच तावडे यांच्या बाबतीत वादांची मालिका सुरू झाली आहे. महागड्या घड्याळांनंतर आता रितू तावडेंच्या कारवरील लाल निळे दिवे यावरून वाद सुरू झालाय. सोशल मीडियावरती महापौर रितू तावडे यांच्या वाहनाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. विशेषतः शिवसेना ठाकरे पक्षाच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटो व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये महापौर तावडे यांच्या नव्या कोऱ्या कारवरती लावण्यात आलेल्या लाल निळ्या फ्लॅश दिव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांना लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असली तरी सुद्धा भाजपाची सत्ता मुंबई महापालिकेवर येताच या नियमाला बगल देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. महापौर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांहून मोठ्या झाल्या का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलाय. ते मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं. पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? दरम्यान महापौरांवरती टीकेची झोड उठताच पालिका अधिकाऱ्यांनी हे दिवे 2 दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. महापौरांच्या कारवरती लाल निळे दिवे लावण्यात आले होते, पण नियमांचं पालन करत हे दिवे 2 दिवसांपूर्वीच काढण्यात आले. सध्या महापौरांच्या कारवरती कोणतेही विशेष दिवे नाहीत असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे महापौरांना विनाकारण टार्गेट केलं जात आहे असं म्हणत फडणवीसांनी वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. महापौर तावडे यांनी हे दिवे लावल्यानंतर एवढी चर्चा होण्याचं कारण म्हणजे 2017 मधील केंद्र सरकारचा कायदा. काय आहे हा कायदा आपण बघूया. केंद्र सरकारच्या 1 मे 2027च्या अधिसूचनेनुसार फक्त अग्निशामक, पोलीस, संरक्षण दल आणि अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे लावण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे, नामफलक किंवा ध्वज लावणं बेकायदा आहे. त्यामुळे अधिकृत काम नसताना असे दिवे लावणं नियमांचं उल्लंघन मानलं जातं. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यामुळे VIP संस्कृतीला पंतप्रधान मोदींनी आळा घातल्याबद्दल कौतुक झालं होतं. पण आता भाजपाच्याच महापौराने नियमभंग केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय. मुंबईच्या महापौर रितू तावडे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स डोटेना या कंपनीचं आहे. परदेशामध्ये त्याची किंमत 60 ते 70 लाख रुपये आहे आणि भारतात त्याची किंमत 1 कोटीहून अधिक असल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला होता. त्यानंतर विविध स्तरातून टीका देखील झाली. परंतु हे घड्याळ रोलेक्सचं नसल्याचा दावा करत सर्व टीका रितू तावडे यांनी फेटाळून लावल्या. मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची तब्बल 30 वर्षांची सत्ता उलथवून भाजपाने मुंबई महापालिकेवरती सत्ता मिळवली आहे. मात्र गेली 9 वर्ष देशात VVIP संस्कृती बंद असताना आता भाजपाची सत्ता आली आणि महापौरांच्या गाडीवरच दिवे लागले. त्यामुळे त्याची चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.